नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बीजगणित म्हणजेच अल्जेब्रा याच्यातील तिसरा लेसन अरिथमॅटिक प्रोग्रेशन याच्याबद्दल आपण बघणार आहोत. त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 3.1 त्याला आपण सुरुवात करतोय. त्यातला पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर अरिथमॅटिक प्रोग्रेशन? इफ दे आर अरिथमॅटिक प्रोग्रेशन देन फाइंड द कॉमन डिफरन्स, असा आपला क्वेश्चन आहे. मग या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं असतं, तर जो दिलेले जे काही सिक्वेन्स आहेत ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत की नाहीत हे आपल्याला आधी फाइंड करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर जे काही तिथे सिक्वेन्समध्ये ज्या काही टर्म्स असणार आहेत त्यांचं तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स आपल्याला तिथे कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि तो जर कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जर सेम असेल तर दिलेला सिक्वेन्स हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन असतो. मग तसं जर आपण इथे आता पहिला क्वेश्चन सोडवायला सुरुवात करतो आहोत, त्याच्यामध्ये बघा क्वेश्चनमध्ये आहेत आपल्याला व्हॅल्यू, पहिलं आहे 2, नंतर 4, नंतर 6, नंतर 8 अँड सो ऑन असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला लिहिताना जी काही पहिली टर्म असते त्याला आपण T1 असं नाव देतोय. त्यानंतर T1 इज इक्वल टू 2. सेकंड टर्मला T2 असं नाव देतात, ती 4 आहे. थर्ड टर्मला T3 असं नाव देतात, ती 6 आहे. आणि T4 इज इक्वल टू 8 असं आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, जेवढ्या काही सिक्वेन्स दिले त्याच्यानुसार आपण त्याचे टर्म्सना नावं दिलेली आहेत. नंतर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर प्रत्येक कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. म्हणजे आपण T2 मायनस T1 त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. ती किती येते बघा, 4 मायनस 2 म्हणजे 2 झालं. त्यानंतर पुढची कन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे T3 मायनस T2 असं आपण काढणार आहोत. तिथे मिळणार आपल्याला 6 मायनस 4, तिथे सुद्धा व्हॅल्यू आपल्याला 2च अशी मिळते. आणि थर्ड व्हॅल्यू आपल्याला मिळवायची आहे T4 मायनस T3, ती सुद्धा कॅल्क्युलेट केली तर 8 मायनस 6 म्हणजे तुमचं उत्तर 2 मिळत आहे. म्हणजे इथे काय होतं आहे, तर प्रत्येक आपण कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स घेतला आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला आन्सर 2 असं मिळालेलं आहे. बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला काय मिळालंय, ते जे काही कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स आहे तो आपल्याला कॉन्स्टंट मिळालेला आहे. म्हणून तिथे आपण त्याच्या खालच्या लाईनला लिहिणार आहोत. ते मी इथे आता बाजूला लिहितोय. द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is constant. Therefore, the given sequence is arithmetic progression. त्याचा आपण शॉर्ट फॉर्म AP असं लिहितो. अँड कॉमन डिफरन्स आपण स्मॉल डी या लेटरने डिनोट करतो. जे काही सगळीकडे सेम येतोय की नाही त्याला आपण कॉमन डिफरन्स असं म्हणतो. आणि कॉमन डिफरन्स इज 2 असं आपण ह्या पहिल्या क्वेश्चनसाठी सांगू शकतोय. त्यानंतर त्याच्यातला दुसरा क्वेश्चन आपण सुरुवात करतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघा सिक्वेन्स दिलेला आहे 2, 5/2, 3, 7/2. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला लिहिणार द गिवन सिक्वेन्स इज 2, 5/2, 3 and 7/2 अँड सो ऑन. त्यानंतर मगाच्या क्वेश्चन प्रमाणेच प्रत्येकाला आपण नावं द्यायची आहेत. T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 5/2, T3 इज इक्वल टू 3 अँड T4 इज इक्वल टू 7/2. अशा पद्धतीने आपण तिथे लिहिणार आहोत. त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, डिफरन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह टर्म्स दॅट इज T2 मायनस T1 त्याची व्हॅल्यू चेक करायची आहे. तर हे 5/2 मायनस 2
म्हणजेच तुम्हाला इथे सॉल्व्ह करताना डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. म्हणजे हे 5/2 ॲज इट इज राहतील. इथे तुम्हाला 2ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. सो ते तुम्हाला मिळणार आहे 4/2 आणि ते सॉल्व्ह केलं. आता डिनॉमिनेटर सेम आहे, त्याच्यामुळे न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन केली की तुम्हाला 1/2 असं त्याचा आन्सर मिळेल. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला T3 मायनस T2 ची तशीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. ती म्हणजे असणार आहे 3 मायनस 5/2. इथे देखील सेम आपल्याला प्रोसिजर, डिनॉमिनेटर सेम करायला लागेल. त्यासाठी 2ने ह्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथे 6 होतील. 6 डिवायडेड बाय 2 आणि इथे 5 डिवायडेड बाय 2 असं होईल. परत डिनॉमिनेटर सेम आहे, फ्रॅक्शन असताना त्यांचं डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन आपण करतो आहोत. त्यानंतर पुढे तसंच आपण आता T4 मायनस T3 ही व्हॅल्यू देखील काढणार आहोत. तिथे 7/2 मायनस 3 आपल्याला तिथे लिहायचं आहे, 7/2 मायनस 3. त्यानंतर इथे सुद्धा डिनॉमिनेटर सेम करताना 7/2 ॲज इट इज राहतील आणि 3ला आपण डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 2ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो आहोत. सो परत एकदा तुमचा आन्सर काय मिळणार आहे, 1/2. म्हणजे ह्या तीनही ठिकाणी आपला आन्सर काय झालेला आहे, सेम आलेला आहे. म्हणजे डिफरन्स बिटवीन कन्झिक्युटिव्ह टर्म्स हे सेम आलेलं आहे. म्हणून आपण लिहिणार देअरफॉर द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is constant, therefore given sequence is AP, that is arithmetic progression, असं आपण त्याचा आन्सर लिहू शकतोय. त्यानंतर त्यातलाच आपण तिसरा क्वेश्चन देखील कंटिन्यू करतो आहोत. पहिल्यांदा आपण तिथे लिहिणार द गिवन सिक्वेन्स इज, द गिवन सिक्वेन्स इज, जो आहे तो सिक्वेन्स परत आपण जसं तसा लिहिणार आहोत, -2 आणि सो ऑन. त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, परत त्याच्यातले जे काही फर्स्ट टर्म आहे ती आपण T1 याने डिनोट करतो. त्यानंतर सेकंड टर्म आहे ती T2 ने डिनोट करतो. थर्ड टर्म आहे ती पुढचा नंबर आणि T4 ने लास्ट टर्म आपण डिनोट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला तिथे परत व्हॅल्यू काढायला लागतील T2 मायनस T1 ची. म्हणजे इथे होणार T2 म्हणजे -6 -10 असं होईल. मग मायनस मायनस आपण तिथे प्लस करणार आहोत, -6 + 10 म्हणजे उत्तर तुमचं 4 असं येईल. त्यानंतर तसंच T3 मायनस T2 त्याची देखील आपल्याला व्हॅल्यू काढावी लागेल. T3 मायनस T2 म्हणजे -2 -6, परत ते -2 + 6 असं होतील. 2 वेळा मायनस म्हणजे प्रोडक्टच्या रूलनुसार आपण त्याला प्लस केलेला आहे. त्यानंतर मग इथे एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक नंबर निगेटिव्ह आहे. बिगर नंबरमधनं स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा, बिगर नंबरचं साईन द्यायचं. सो इथे देखील 4 अशी व्हॅल्यू येईल. आणि लास्टचं T4 मायनस T3 ते केलं की तुम्हाला मिळणार आहे 2 -2. इथे सुद्धा 2 + 2 विच इज इक्वल टू 4 असं तुम्हाला व्हॅल्यू होईल. इथे देखील होतंय आपल्याला की डिफरन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, दॅट इज 4 येत आहे सगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे आपण तिथे लिहिणार आहोत देअरफॉर द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is constant, therefore the given sequence is AP. आणि त्यासोबत आपल्याला कॉमन डिफरन्स सुद्धा विचारलेला आहे. देअरफॉर कॉमन डिफरन्स स्मॉल डी लेटरने आपण लिहितो. इथे बघा सगळीकडे सेम कुठला आलाय, 4 आलेला आहे. सो कॉमन डिफरन्स तिथे
4 असं होणार आहे. त्यानंतर त्यातलाच क्वेश्चन नंबर 4 ला आपण स्टार्ट करतो आहोत. क्वेश्चन नंबर 4 त्याच्यामध्ये बघा काय दिसतं आहे, तर 0.3, 0.33, 0.333 अँड सो ऑन असा पुढचा आपल्याला नंबर आहे. मग आपला गिवन सिक्वेन्स तिथे लिहायला हवा आहे 0.3, 0.33, 0.333, 0.33.30 0.3333 असा आपला क्वेश्चन आहे. त्यातला आपण आता परत पहिला जी काही टर्म आहे त्याला आपण T1 असं नाव देणार, दुसऱ्या टर्मला T2 असं नाव देणार आहोत, तिसऱ्या टर्मला T3 असं नाव द्यायचं आहे आणि लास्ट टर्मला T4 असं नाव देणार आहे. त्यांचं सबस्ट्रॅक्शन आपल्याला करावं लागेल. कन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. 0.33 मायनस 0.3 विच इज इक्वल टू तुम्हाला तिथे व्हॅल्यू येईल पहिल्याच ठिकाणी 0.03. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर काय होत आहे 0.333 मायनस 0.33 असं केलं की तुमचा आन्सर येईल 0.003 असं तुमचा आन्सर येईल. आणि इथे जर आपण बघितलं तर कन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स सेम येत नाही, त्याच्यामुळे पुढचं जरी नाही काढलं तरी सुद्धा चालतंय. पण इथे आपण लिहिलेलं आहे त्याच्यामुळे ते व्हॅल्यू तिथे कन्सिडर करतो मी -0.333 विच इज इक्वल टू 0.0003 असं आन्सर येणार आहे. तिन्ही ठिकाणचे आन्सर्स वेगवेगळे आलेले आहे. कन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स हा आपल्याला सेम मिळत नाहीये, त्याच्यामुळे आपण खाली सेंटेन्स लिहिणार द डिफरन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज नॉट कॉन्स्टंट. इज नॉट कॉन्स्टंट असं लिहिणार आहे. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, म्हणजे आता हा सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन होणार नाही. आणि लक्षात ठेवायचं की अरिथमेटिक प्रोग्रेशनच नसेल तर मग आपण कॉमन डिफरन्स लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने त्याचं आन्सर लिहावं लागेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, त्याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेला आहे 0, -4, -8, 12 अँड सो ऑन असा आपला क्वेश्चन आहे. मग त्यासाठी आपण गिवन सिक्वेन्स लिहिला, नंतर त्याच्यातल्या T1, T2, T3, T4च्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. पहिल्यांदा बघा T2 - T1 म्हणजे काय होणार -4 - 0 म्हणजे तुमचं आन्सर आलं -4. नंतर T3 - T2 म्हणजे -8 -4 म्हणजे इथे होणार -8 + 4. परत बिगर नंबर मधनं स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा, बिगर नंबरचं साईन द्यायचं, तर इथे पण -4 येणार. लास्टला पण तसंच -12 -8. सो -12 + 8. इथे देखील बिगर नंबर मधनं स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करायचं, बिगर नंबरचं साईन द्यायचं, म्हणजे -4 त्याचा आन्सर येणार आहे. मग इथे देखील आपण जर बघितलं डिफरन्स बिटवीन कन्झिक्युटिव्ह टर्म तर तिन्ही ठिकाणी -4 असं आन्सर आलेलं आहे. सो डिफरन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट असं आपल्याला तिथे म्हणता येईल. देअर गिवन सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड कॉमन डिफरन्स इज -4 असं आपल्याला तिथे लिहिता येईल. क्वेश्चन नंबर 6 ला आपण स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, गिवन सिक्वेन्स आपल्याला दिलेला आहे -1/5, -1/5 आणि -1/5 असं आपल्याला सॉल्व सांगितलेलं आहे. इथे तीनच व्हॅल्यू दिलेल्या आहेत. T1 ची व्हॅल्यू -1/5, T2 ची व्हॅल्यू सुद्धा -1/5 आणि T3 ची व्हॅल्यू सुद्धा -1/5. म्हणजे इथे तुम्हाला T2 - T1 आणि T3 - T2 असं आपल्याला व्हॅल्यू काढावे लागतील. इथे होणार -1/5 -1/5. सो तिथे आन्सर येणार तुमचं -1/5 + 1/5 म्हणजे आन्सर तुमचं 0 येईल. त्यानंतर इथे सुद्धा खाली काढलं तर तशाच पद्धतीने -1/5 -1/5 म्हणजे इथे सेमच आहे वरच्या सारखं, म्हणजे त्याचं सुद्धा आन्सर 0 आलं. म्हणजे दोन्हीकडे पण 0 आलेले आहेत. देअरफॉर आपण काय म्हणू शकतोय, द डिफरन्स बिटवीन
two consecutive terms is constant, therefore given sequence is AP, arithmetic progression. Therefore common difference is equal to small d is equal to 0. कॉमन डिफरन्स कुठला आलाय? 0 आलाय की नाही दोन्ही साईडला, म्हणून आपण तिथे 0 असं तिथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 घेतलेला आहे. डायरेक्ट मी त्याचा सिक्वेन्स लिहिलेला आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला तिथे T1 T2 असं मेन्शन करावं लागेल. T1 इज इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू 3 प्लस रूट 2, T3 इज इक्वल टू 3 प्लस 2 रूट 2, T4 इज इक्वल टू 3 प्लस 3 रूट 2 असा आपला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व लिहून झाल्यावर T2 मायनस T1 ही व्हॅल्यू काढावी लागेल. T2 मायनस T1 केल्यावर 3 प्लस रूट 2 मायनस 3 असं घेणार. त्यातला प्लस 3 मायनस 3 कॅन्सल, म्हणजे तुमचं आन्सर त्याचं रूट 2 असं येणार आहे. त्यानंतर पुढचा T3 मायनस T2 करावं लागेल. T3 मायनस T2 करताना बघा काय होईल? 3 प्लस 2 रूट 2 मायनस 3 प्लस 2 रूट 2 असं होईल ते. हे सॉल्व्ह करत असताना इथे मायनस साईन आहे ब्रॅकेटच्या बाहेर. रिमूव्ह करत असताना 3 प्लस 2 रूट 2 हा पहिला तसाच राहील. इथला मायनस काढत असताना आतल्या टर्मच्या साईन चेंज होणार, म्हणजे इथे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. त्यातला हा 3 आणि हा 3 एकमेकाला कॅन्सल. 2 रूट 2 मधनं एक रूट 2 कॅन्सल झाला, तर तिथे देखील आन्सर तुमचं रूट 2 असंच राहील. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपला T4 मायनस T3 त्याची व्हॅल्यू काढावी लागेल. सो 3 प्लस 3 रूट 2 मायनस 3 प्लस 2 रूट 2 असं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला करावं लागेल. 3 प्लस 3 रूट 2 ॲज इट इज लिहायचा. ब्रॅकेटच्या बाहेर हे मायनस साईन असल्यामुळे इथे मायनस 3 मायनस 2 रूट 2 असं होईल. आणि पुन्हा एकदा प्लस 3 मायनस 3 कॅन्सल. 3 रूट 2 मधनं 2 रूट 2 कॅन्सल, म्हणजे आन्सर तुमचं रूट 2 असं राहणार आहे. तिन्ही ठिकाणी तुमचं काय आलेलं आहे? डिफरन्स बिटवीन कन्झिक्युटिव्ह टर्म ही कॉन्स्टंट आलेली आहे. ते आपल्याला तिथे सेंटेन्स लिहावं लागेल. Therefore the difference between two consecutive term is constant. Therefore given sequence is AP. AP असल्यावर लगेचच कॉमन डिफरन्स सुद्धा लिहावा लागतो. Therefore कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D इज इक्वल टू रूट 2 असं देखील आपल्याला तिथे द्यायला लागेल. इथे आपला हा त्यातला 7 नंबरचा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 त्याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेला आहे आपल्याला. द गिवन सिक्वेन्स इज is 127, 132, 137 असा आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे. ठीक आहे. सो आपल्याला तिथे T1 ची व्हॅल्यू लिहायला लागेल. T1 इज इक्वल टू 127, T2 इज इक्वल टू 132 आणि T3 इज इक्वल टू 137 अशा व्हॅल्यू लिहिल्या. नंतर T2 मायनस T1, 132 मायनस 127 सबस्ट्रॅक्शन केलं की तिथे 5 असं येईल. नंतर T3 मायनस T2 असं देखील करावं लागेल. सो 137 मायनस 132, सो अगेन आपल्याला 5 अशीच व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय झालं? परत डिफरन्स बिटवीन कन्झिक्युटिव्ह टर्म्स हे कॉन्स्टंट मिळालं. देअरफॉर तिथे आपल्याला सेंटेन्स मध्ये ते द्यायला लागेल. द डिफरन्स
between two consecutive terms is constant, therefore the given sequence is arithmetic progression and common difference इज इक्वल टू डी इज इक्वल टू 5 असं तुमचं आन्सर येईल. इथे हा आपला पहिला क्वेश्चन त्याच्यातला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण लगेचच त्याच एक्सरसाइज मधला दुसरा क्वेश्चन सोडवायला सुरुवात करतो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, राईट अँड एपी हुज फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला ए दिलेला आहे आणि डी ची व्हॅल्यू म्हणजे कॉमन डिफरन्स दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणतं असेल ते आपल्याला तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता पहिल्या ठिकाणी बघा काय असेल तर ए ची व्हॅल्यू फर्स्ट क्वेश्चन साठी आपल्याला दिलेली आहे ए इज इक्वल टू 10, बी ची व्हॅल्यू आपल्याला 5 दिलेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्यांदा T1 शोधायचं असणार आहे. मग T1 आणि ए हे दोन्ही सेमच असतात, म्हणजे जे आपण T1 T2 लिहितो की नाही, मग T1 म्हणजेच ए ची व्हॅल्यू असते. सो इथे आपल्याला इझिली T1 इज इक्वल टू 10 असं लिहिता येईल. त्यानंतर पुढे आपल्याला T2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते. तर T2 ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार, T1 ची जी व्हॅल्यू आलेली आहे त्याच्यामध्ये डी ऍड करायचा, म्हणजे तुम्हाला काय होईल T1 ची व्हॅल्यू 10 आहे आणि तुमचा जी काही डी ची व्हॅल्यू आहे डी ची व्हॅल्यू ती त्याच्यामध्ये ऍड करायची. सो 10 प्लस 5 दॅट इज 15 असं आपण त्याला लिहू शकतोय. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपला T3 कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं T2 प्लस डी असा फॉर्म्युला लिहायचा आहे. सो तिथे काय होईल T2 ची व्हॅल्यू ऑलरेडी 15 आलेली आहे प्लस डी म्हणजे 5 म्हणजे टोटल तुमचं 20 अशी त्याची व्हॅल्यू येईल. त्यानंतर T4 आपण एक कॅल्क्युलेट करूया अजून. T4 इज इक्वल टू आधीची टर्म प्लस डी असं करायचं, म्हणजे तुम्हाला 20 प्लस 5 दॅट इज इक्वल टू 25 असं तुमचा आन्सर येईल. आणि हा झाला आपला सिक्वेन्स त्याचा अरिथमेटिक प्रोग्रेशनचा. सो तिथे आपण लिहिणार देअरफॉर द रिक्वायर्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन इज पहिलं 10, नंतर 15, नंतर 20 आणि 25 अँड सो ऑन असं आपल्याला तिथे लिहिता येईल. बाकीचे क्वेश्चन्स पण आपल्याला अशाच पद्धतीने करायचे आहेत. त्यानंतर आपण त्याच्यातल्या दुसऱ्या क्वेश्चनला स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये ए आपल्याला -3 दिलेला आहे आणि डी ची व्हॅल्यू आपल्याला 0 अशी दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथे T1 ची व्हॅल्यू T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू -3 असं होईल. त्यानंतर T2 म्हणजे काय सांगितलं तुम्हाला T1 प्लस डी असं होणार आहे. म्हणजे T1 ची व्हॅल्यू ऑलरेडी मायनस होती -3 आणि हे 0 म्हणजे परत ते -3 असं आलं. T3 ची व्हॅल्यू काढताना काय करतो आपण T2 प्लस डी असं लिहितो. त्याच्यासाठी काय होणार परत तुमचं -3 असं होईल आणि T4 ची व्हॅल्यू T3 प्लस डी अशी होते. सो -3 प्लस 0 अगेन -3 असं तुमचा तो सिक्वेन्स येणार आहे. त्याच्यामुळे आपण खाली एक सेंटेन्स लिहायचं देअरफॉर द रिक्वायर्ड AP is -3, -3, -3 and -3 अँड सो ऑन. सगळीकडे पुढे जरी आपण कितीही टर्म काढल्या तरी सुद्धा तिकडे सगळीकडे -3च येणार आहे. हे आपल्या दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर झालं. त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चनला स्टार्ट करतोय. तिथे ए ची व्हॅल्यू आहे -7 आणि डी ची व्हॅल्यू आहे 1/2. ठीक आहे. सो आता आपल्याला तिथे परत T1 ची व्हॅल्यू म्हणजेच ए ची व्हॅल्यू, सो आपण तिथे -7 असं लिहू शकतोय.
त्यानंतर पुढे आता T2 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. T2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला तिथे T1 प्लस डी असं लिहितो आपण नेहमीसारखं. सो -7 प्लस 1/2 असं होईल. मग -7 प्लस 1/2 त्याच्यासाठी तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. त्यासाठी -7 ला 2 ने तुम्हाला मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. सो इथे -14 डिवायडेड बाय 2 असं होईल, प्लस हे 1/2 असं होतील. आता डिनॉमिनेटर सेम झाला, सो न्यूमरेटरची तुम्ही ऍडिशन करू शकता. पण इथे एकाला काय आहे, मायनस साईन आहे, एकाला प्लस साईन आहे. सो बिगर नंबर मधनं स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आणि बिगर नंबरचं साईन द्यायचं. सो -13/2 असं तुमचं त्याचं आन्सर येईल. ठीक आहे, त्याला पॉईंट मध्ये तुम्ही शिफ्ट करू शकताय. ते म्हणजे -6.5 असं डेसिमल पॉईंट मध्ये होईल. त्यानंतर T3 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. T3 ची व्हॅल्यू काढत असताना आपण काय करतो, T2 प्लस डी असं लिहितो. सो विच इज इक्वल टू T2 ची व्हॅल्यू आताच तुमची आलेली आहे -6.5 प्लस तुम्ही 1/2 आहे ते तिथे घेऊ शकताय. ठीक आहे, मग आता एक पॉईंट मध्ये आहे, दुसऱ्याला पण आपण पॉईंट मध्ये जर कन्वर्ट केलं तर -6.5 प्लस 1/2 म्हणजे 0.5 आणि मग हे सोडवलं की तुमचं आन्सर येणार आहे -6. त्यानंतर लास्टची व्हॅल्यू आपल्याला T4 ची कॅल्क्युलेट करायची आहे. ती म्हणजे T3 प्लस डी. इकडची -6 आलं होतं, त्याला परत इथे आपण 0.5 घेतोय 1च्या जागी आणि मग हे टोटल केलीत की तुमचं जे काही आन्सर आहे ते येणार आहे -5.5 असं तुमचं आन्सर येईल. त्याच्यामुळे आपण खाली कंप्लीट सेंटेन्स मध्ये लिहू शकतोय, देअरफॉर द रिक्वायर्ड AP is पहिलं होता -7, -6.5, -6 आणि लास्टचं -5.5. हा तुमचा त्याचा अरिथमेटिक प्रोग्रेशनचा सिक्वेन्स येणार आहे. त्यानंतर दुसऱ्यातलाच क्वेश्चन नंबर 4 घेतो आहे. त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा T1 त्याची व्हॅल्यू म्हणजेच ए ची व्हॅल्यू, सो -1.25 असं येईल. त्यानंतर T2 ची व्हॅल्यू म्हणजे T1 प्लस डी असं आपल्याला करायचं आहे. -1.25 प्लस 3 म्हणजे याचं आन्सर येणार आहे तुमचं हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला 1.75 असं आन्सर मिळेल. त्यानंतर T3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. T3 म्हणजे T2 प्लस डी असं होईल. T2 ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढलेली आहे, त्यामध्ये +3 करायचे म्हणजे हे तुमचं आन्सर येणार आहे 4.75. त्यानंतर T4 ची सेम प्रकारे आपण व्हॅल्यू काढणार आहोत. T3 प्लस डी दॅट इज 4.75 प्लस 3 विच इज इक्वल टू 7.75 असा आन्सर येणार आहे. त्याच्यामुळे आपला रिक्वायर्ड एपी आपण लिहू शकतोय, the required AP is -1.25, 1.75, 4.75 आणि लास्टचं 7.75 अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपण त्याचा सिक्वेन्स म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहू शकतोय. त्यानंतर आपण पुढच्या ह्याला जाऊया. त्याच्यामध्ये आपण परत T1 ची व्हॅल्यू म्हणजेच ए ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळेल डायरेक्टली. T2 इज इक्वल टू T1 प्लस डी दॅट इज इक्वल टू 6 प्लस -3 म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे तिथे 3. T3 साठी तुम्हाला T2 प्लस डी असं लिहावं लागेल. T2 ची व्हॅल्यू 3 आलेली आहे, 3 प्लस -3 म्हणजे तुमचा आन्सर 0 असं येईल. आणि T4 साठी तुम्हाला T3 प्लस डी असं करावं लागेल, म्हणजे तिथे 0 प्लस -3 म्हणजे तुमचा आन्सर -3 असं येईल. त्याच्यामुळे खाली आपण कंप्लीट सेंटेन्स मध्ये लिहू शकतोय, देअरफॉर द रिक्वायर्ड AP is 6, 3, 0, -3 and so on. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधला लास्टचा क्वेश्चन नंबर 6.
A इज इक्वल टू -19 अँड D इज इक्वल टू -4 असा आपला क्वेश्चन आहे. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा T1 इज इक्वल टू A, फर्स्ट टर्म इज इक्वल टू आपण ए असं त्याला दुसरं लेटर सांगितलेलं आहे, सो ते -19 असं येईल. T2 साठी सेम फॉर्म्युला T1 प्लस D असा. T1 ची व्हॅल्यू आहे -19 प्लस -4, म्हणजे इथे तुमचं काय होईल, -19 -4 इज इक्वल टू, त्याचा आन्सर तुमचं येणार आहे -23. त्यानंतर T3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना T2 परत प्लस D असं लिहावं लागेल, म्हणजे तिथे होणार -23 प्लस -4 म्हणजे होईल -23 -4 म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे -27. T4 ची व्हॅल्यू सुद्धा सेम टाईपने T3 प्लस D म्हणजे तुम्हाला तिथे होणार आहे -27 प्लस -4 म्हणजे -27 -4 दॅट इज इक्वल टू -31 असं तुमचा आन्सर येईल. पुन्हा एकदा आपल्याला तिथे कंप्लीट सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. देअरफॉर द रिक्वायर्ड AP is -19, -23, -27, -31 अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपण ते इथे आपला हा दुसरा क्वेश्चन देखील कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आता एक्सरसाइज पहिल्यामधलाच आपण क्वेश्चन नंबर 3 चा क्वेश्चन बघतोय. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे याच्यातलं तुम्हाला फर्स्ट टर्म सुद्धा शोधायची आहे आणि कॉमन डिफरन्स सुद्धा सांगायचा आहे. फर्स्ट टर्म तुम्ही डायरेक्टली सांगू शकताय. T1 ची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे त्या सिक्वेन्स मधलं फर्स्ट जी टर्म आहे ती तुमची फर्स्ट टर्मची व्हॅल्यू असणार आहे. आणि कॉमन डिफरन्स काढण्यासाठी मात्र तुम्हाला काय करावं लागेल, तिथे त्यांचं कन्सिक्युटिव्ह टर्मचं सबस्ट्रॅक्शन तिथे तुम्हाला लागणार आहे. सो आपण पहिल्याच क्वेश्चनला स्टार्ट करतोय. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, द गिव्हन AP इज 5, 1, -3, -7 अँड सो ऑन असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण T1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतोय. T1 इज इक्वल टू 5, T2 इज इक्वल टू 1, T3 इज इक्वल टू -3 अँड T4 इज इक्वल टू -7 अशा त्यांच्या आहेत त्या व्हॅल्यू आपण तिथे घेतलेल्या आहेत. मग आता आपल्याला फर्स्ट टर्म बघायची होती. सो A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 5. सो फर्स्ट टर्म तुम्हाला मिळालेली आहे आणि डिफरन्स काढण्यासाठी कोणत्याही दोन कन्सिक्युटिव्ह टर्म्स घ्यायच्यात. सगळ्याच तुम्हाला चेक करायचं नाही, हे आपल्याला ऑलरेडी अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे. त्याच्यामुळे फक्त समजा तुम्ही T2 मायनस T1 केलं तरी सुद्धा चालेल, किंवा इथे T3 मायनस T2 केलं तरी कुठल्याही एकाचं तुम्हाला चेक करायचं आहे. सो इथे तुम्ही केलं तर काय होईल, 1 मायनस 5 दॅट इज -4 असा आन्सर येईल. देअरफॉर द first term is equal to 5 and common difference that is D is equal to -4 असं तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकताय. त्यानंतर त्यातला दुसरा क्वेश्चन बघा. त्याच्यामध्ये आपल्याला गिव्हन AP काय दिलेला आहे, 0.6, 0.9, 1.2, 1.5 अँड सो ऑन. So T1 is equal to 0.6, T2 is equal to 0.9, T3 is equal to 1.2 आणि T4 is equal to 1.5. मग इथे सुद्धा A ची व्हॅल्यू म्हणजे T1 ची व्हॅल्यू, सो 0.6 येणार आहे. आणि D त्याच्यातला कॉमन डिफरन्स काढताना T2 मायनस T1 एवढंच केलं तरी खूप झालं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला 0.9 मायनस 0.6 इज इक्वल टू 0.3 असं आन्सर येईल. सो आपण तिथे लिहू शकतोय, फर्स्ट टर्म इज 0.6 अँड कॉमन डिफरन्स
दॅट इज डी इज इक्वल टू 0.3 असं आपल्याला तिथे लिहिता येईल. त्यानंतर त्यातला थर्ड क्वेश्चनला आपण स्टार्ट करतोय. तिथे आपल्याला गिवन एपी बघा काय आहे. द गिवन एपी इज 127, 135, 143, 151 अँड सो ऑन. सो आता इथे आपण T1 ची व्हॅल्यू लिहितोय 127, T2 ची व्हॅल्यू लिहितो आहे 135. पुढच्या लिहिल्यात नाही लिहिल्या तरी चालतील, फक्त आपल्याला काय लागतं ए ची व्हॅल्यू लागते. ए म्हणजेच T1 दॅट इज 127 आणि कॉमन डिफरन्स साठी दोनच फक्त लागतात T2 मायनस T1. सो 135 मायनस 127 that is equal to 8 अशी व्हॅल्यू झाली. सो वी हॅव फर्स्ट टर्म is equal to 127 and common difference is equal to D is equal to 8 असं तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. त्यानंतर त्यातलाच क्वेश्चन नंबर 4 राहिलेला आहे तो. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 1/4, 3/4, 5/4 अँड 7/4 अँड सो ऑन असं आहे. सो आपल्याला इथे 1/4 आणि 3/4 आपण तिथे T1 आणि T2 च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ए म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला काढण्यासाठी काय करायला लागतं, ए म्हणजे T1. सो T1 ची व्हॅल्यू 1/4 झाली आणि आपल्याला दोघांचा डिफरन्स हवा आहे. 3/4 मायनस 1/4 म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे 2/4. त्यालाच आपण 1/2 असं सुद्धा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करू शकतोय. सो आपलं लास्टचं आन्सर झालं फर्स्ट टर्म इज that is a is equal to 1/4 and common difference is 1/2. इथे हा आपला पहिला जो एक्सरसाइज होता याच्यातला प्रॅक्टिस सेट 3.1 मधला तो आपण इथे कंप्लीट केलेला आहे. कसा वाटला मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.